कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे। आताच बघितल्यानुसार नमो शेतकरी योजनेबाबत आता मोठी बातमी आली आहे। नमोचा 8वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला होता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 9व्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। तुम्हाला माहीत असेल शेतकरी बांधवांनो, 8वा हप्ता मिळालेले 4 ते 5 महिने झाले आहे, परंतु 9वा हप्ता आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आला नव्हता। आज स्वतः महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि 9व्या हप्त्याचा निधी आता मंजूर करण्यामध्ये आला आहे। राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी समोर आली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता वितरित झाल्यानंतर काही शेतकरी बांधव असे होते त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला नव्हता। आता याचं कारण देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे की 8वा हप्ता का भेटला नव्हता काही शेतकरी बांधवांना, ते कारण आपण पुढे जाणून घेऊया। परंतु सर्वात महत्त्वाचं, आता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा झाला त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 9व्या हप्त्याचे पैसे आज जमा केले जात आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता। आज सरकारच्या माध्यमातून टोटल 18 जिल्ह्यामध्ये हा निधी सोडण्यामध्ये येणार असून पात्र शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपली आहे। गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही नमोच्या हप्त्याची वाट बघितली होती। हप्ता आज येईल, हप्ता उद्या येईल, परंतु हप्ता आला नव्हता। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला होता अगदी त्याच पात्र लाभार्थ्यांना आता नमोचा 9वा हप्ता मिळणार आहे। राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की केंद्र सरकारचे पैसे वेगळे येतात आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये वेगळे दिले जातात। त्यामुळे ज्यांना मागील हप्ता मिळाला आहे त्यांच्याच खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता आज जमा करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे। मग आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये आज वितरण करण्यामध्ये येणार हे देखील जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून 2 वेगवेगळ्या याद्या जाहीर करण्यामध्ये आल्या। पहिल्या यादीमध्ये 18 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि दुसऱ्या यादीमध्ये पण 18 जिल्ह्यांचा समावेश आहे। मग आज पहिल्या यादीनुसार वितरण केलं जात आहे। आज पहिली यादी वितरित होत आहे आणि या पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही आता चेक करायचं आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर मग आज तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 2,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहेत। सरकारच्या नियोजनानुसार आज सकाळी 10 वाजता बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप केलं जाणार आहे। सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत सलग 18 तास हे वितरण चालणार असून टप्प्याटप्प्याने 18 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये पैसे जमा झाल्याचे संदेश येतील। ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता मिळाला आहे त्यांनी आपल्या बँक खात्याचे मेसेज आता तपासावे, कारण तुम्हाला डायरेक्ट आता बँकेमधून सुद्धा मेसेज मिळणार आहे की तुमच्या खात्यामध्ये निधी जमा झाला। हो शेतकरी बांधवांनो, हे वितरण आता दिवसभर चालणार आहे आणि टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। पहिल्या टप्प्यामधील 18 जिल्ह्यांसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून हे वाटप आजच होणार आहे। राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचे नियम हे केंद्र सरकारच्या योजनांपेक्षा थोडे वेगळे आणि कडक आहेत। त्यामुळे ज्यांची कागदपत्रे आणि तांत्रिक बाबी पूर्ण आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता दिला जाणार आहे। पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारने आधीच अद्ययावत केली असून त्यानुसार वितरण आता सुरू झालं आहे। हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारने 2,000 कोटी रुपयांचा निधी अदा केला आहे। ज्या बँकेमध्ये तुम्हाला नमोचा 8वा हप्ता भेटला होता
अगदी त्याच बँक खात्यावर आता 9व्या हप्त्याचं वितरण केलं जात आहे. राज्यामधील एकूण 36 जिल्ह्यापैकी आज 18 जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यामध्ये आली आहे. आता राहिलेल्या जिल्ह्यांसाठी पुढील टप्प्यामध्ये काळामध्ये वाटप केलं जाणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, अगदी काही दिवसानंतर पुन्हा 18 जिल्ह्यांची यादी जाहीर होईल आणि त्या देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता आता जमा केला जाणार आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, पैशांच्या वितरणासाठी 6 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यामध्ये आले आहेत. पहिला गट सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच आहे, या काळामध्ये वितरण होणार. तर दुसरा गट दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कार्यरत राहील आणि तिसरा गट 6 संध्याकाळचे तर मग रात्रीचे 12. बघा, संध्याकाळचे 6 वाजले आणि रात्रीचे 12 वाजले, या मधामध्ये पुन्हा 6 जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आता सरकारने सांगितल्यानुसार यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या टप्प्यानुसार बँक खात्याच्या व्यवहारांकडे लक्ष द्यावा आणि सरकारने सांगितल्यानुसार आता शेतकरी बांधवांनो, या गटानुसारच तुमच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे. त्यामुळे जर आतापर्यंत तुम्हाला मेसेज आला नसेल तर अजिबात काळजी करू नका. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण कधी या ठिकाणी सुरू आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, ते म्हणजे की जिल्ह्यांची यादी पाहणं अतिशय गरजेचं आहे. जर यादीमध्ये नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी काही महत्त्वाच्या अटींचे पालन करणं आवश्यक आहे. अनेक शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता मिळूनही तो खात्यामध्ये दिसायला उशीर झाला होता. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे बँकेची KYC पूर्ण नसणे हे होते. सरकारने सूचना दिली आहे, ज्यांचे आधार कार्ड जुन्या फोटोमुळे अपडेट नाही त्यांनी ते त्वरित दुरुस्त करून घ्यावे, जेणेकरून नमोचा 9वा हप्ता मिळताना कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. तुमचा जिल्हा जर या पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यामध्ये येणार आहे. एका जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी बांधव असल्याने तांत्रिक प्रक्रियेला थोडासा वेळ सुद्धा लागू शकतो, परंतु नमोचा 8वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांना भेटला होता, म्हणजे की ते पात्र शेतकरी बांधव होते, आता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 9व्या हप्त्याचं वितरण करण्यामध्ये येत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, उत्पन्नाची मर्यादा हा देखील या योजनेसाठी एक महत्त्वाचा निकष आहे. ज्या शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे, अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी दिला जाणार आहे. जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीला असेल तर मग अशा शेतकरी बांधवांना आता नमोचा हप्ता इथून पुढे नाही देण्यामध्ये येणार, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. त्यामुळे तुम्ही तुमचं इन्कम सर्टिफिकेट तपासा. तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर तुमचं उत्पन्न 60,000 आहे, 1 लाख आहे, 2 लाख आहे का 2.5 लाख रुपये आहे. जर 3 लाख किंवा या ठिकाणी 2,60,000 एवढं जरी तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. आता बघा, सरकारने सांगितल्यानुसार आता सरकारने बँकांची यादी जाहीर केली आणि जिल्ह्यांची सुद्धा यादी जाहीर केली. सर्वात पहिल्यांदा आपण बँकांची यादी पाहून घेऊया आणि नंतर आपण लगेच आता जिल्ह्यांची यादी काही सेकंदामध्ये पाहून घेणार आहोत. आता बघा शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यासाठी HDFC बँकेचा समावेश आहे, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, येस बँक यासारख्या बँकामध्ये निधी वर्ग करण्यामध्ये येत आहे. या बँकामध्ये ज्या शेतकरी बांधवांचे खाते आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता या ठिकाणी हप्ता जमा होणार. तुमचं आधार लिंक असणं गरजेचं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तसेच बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, बघा या शेतकरी बांधवांना
आता लाभ दिला जात आहे. तुमचं खातं या बँकेमध्ये आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, पोस्ट ऑफिस बँक, त्यानंतर महाराष्ट्र बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लाखो शेतकरी बांधवांचं खातं आहे. या देखील शेतकरी बांधवांना 9वा हप्ता आजच मिळण्याची दाट शक्यता आहे. या बँकांचे जाळे ग्रामीण भागामध्ये मोठे असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा निधी पोहोचवण्यासाठी सरकारने या बँकांना प्राधान्य दिलं आहे. डीबीटी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी बँक स्तरावर विशेष खबरदारी घेतली जात आहे. आता बघा, सरकारने सांगितल्यानुसार जिल्ह्यांची यादी आता जाहीर करण्यामध्ये आली. यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही आता चेक करायचं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यासाठी ज्या 18 जिल्ह्यांचा समावेश सरकारने केला त्यामध्ये प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. त्यानंतर वर्धा जिल्हा, त्यानंतर बुलढाणा जिल्हा. जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आता म्हणावी लागली. आता पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की अकोला, त्यानंतर वाशिम, अमरावती, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, परभणी, त्यानंतर धाराशिव, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर. हो शेतकरी बांधवांनो, याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता मिळून जाणार आहे. सरकारने सांगितल्यानुसार यादी आता जाहीर करण्यामध्ये आली. जर तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये आला नसेल तर काळजी करू नका, कारण की सरकारने सांगितलं तुम्हाला पुढील टप्प्यामध्ये लाभ मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेल्या एकाही शेतकरी बांधवांना आता वंचित ठेवण्यामध्ये येणार नाही. तुम्हाला 9वा हप्ता दिला जाणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काही कामे शेतकरी बांधवांनो करायची सांगितली होती. सरकारने ती तुम्ही पूर्ण केली का? आता कोणती कामे तुम्हाला करायची सांगितली होती ती म्हणजे की सर्वात पहिलं काम फार्मर आय डी कार्ड आणि दुसरं म्हणजे EKYC. तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढा आहे का? जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढा असेल तर मग कसल्याही प्रकारे जास्त काय अडचण येणार नाही आणि तुमची EKYC असायला पाहिजे. बघा, हे जर महत्त्वाचे अपडेट जर तुम्ही समजून घेतली आणि जर संपूर्ण कामे तुम्ही पूर्ण केली तर मग तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार. आणि शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या शेतीविषयक नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.